तर फायनली आपण कासारा घाट लागलेलो आहे. तर असा भयानक रस्ता आहे. समोर आपली सायकल यो आणि मी स्वतः चालतोय आता, कारण की कॅमेरा थोडा बंद करून ठेवावा लागेल ना रे. कारण की डायरेक्ट अचानक मध्ये ब्रेक सुद्धा लागत नाहीये. भयानक. आता स्वतः मी थोडस हे झालो होतो, तर दमादमाने जाऊ. हा असा रस्ता, कॅमेरा बंद करून ठेवतो आता. तर माझ्या पाठीमागं बघू शकता, इथून खालून आलेलो आहे आणि इकडं जायचं आपल्याला मुंबईला. 15 नाही तर अर्धा ते 1 तास झाला. मग कारण म्हणजे घामाघाम झालं. श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाही. काय सोपा आहे कासारा घाट? लय 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 म्हणजे लय सोपा आहे. वाटतं ना सोपा आहे. माझ्याकडून जाणून घ्या किती सोपा आहे कासारा घाट. मकर बघा घामाघाम चालू आहे. सायकल लोटतच चाललोय. सायकल लोटता पण येईना माहिती का. श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाही. सोपा आहे सोपा. लोकांना लय सोपा वाटतो कासारा घाट. फार वल्ला झालोय वल्ला गांगणी. अजून पण लोटत चाललोय सायकल. असा रस्ता, आपली सायकल लोटत चाललोय. मौकर आता वल्ला झालोय वल्ला. आणि वरती असं ऊन भयानक खतरनाक आहे. पाणी फिरतो आता. याच्यात ते एनर्जी ड्रिंकची पुढे टाकली ना, म्हणून मी इथपर्यंत आलो लोटत. मोकर घामाघाम झालोय भाऊ. याची सायकल जो असा कासारा घाट पहिल्यांदा बघितला भाऊ. जाऊन दे, आपल्यासाठी काही नाही, पण मोकर घामाघाम झालं याच मला आश्चर्य वाटतंय. माझ्या जागी जरा दुसरा असता ना, घाटाच्या खालीच थांबून घेतला असता आणि म्हणला असता भाऊ मला एखादी गाडी बघा आणि सायकल त्याच्यात टाकतो आणि उचलून मी निवांत चालतो पुढं. तर भाऊ संघर्ष करायचा ना तर असा करावा लागतो. जशी रस्त्यात चढ उतार येता ना, तसं संघर्ष करायला सुद्धा चढ उतार येता भावानं. तर एवढं लक्षात ठेवा. आणि मी एक रील पण म्हणून टाकणार त्या गोष्टीवर. तर चला, हर हर महादेव, जय महाराष्ट्र. आणि निघतो हळूहळू पुढं आता. तर मी कासारा घाट चढत असताना समोर बघू शकता डायरेक्ट ट्रक झालेले पलटीन. त्याच्या समोर एक ट्रक उभा आहे. तर आपल्याला काही जास्त माहिती नाही काय झालेलं काही नाही, पण आपल्याला घाट ओलांडताना काही गोष्टी दिसत आहे. बघू शकता आता हे ट्रक हे खूप दामाने चाललेली आहे. आणि मी स्वतः थोडंसं साईडला येऊन थांबलो आणि मग म्हणलं तुम्हाला दाखवून द्या. आता पाठीमागे बघू शकता ट्रक दिसते. कारण की आपल्याला काही जास्त माहिती नाही. तर चला आपण लवकरात लवकर निघून जाऊ इथून आणि पुढं जाऊन मस्त कासारा घाट ओलांडला का आपण थोडक्यात आलो डायरेक्ट मुंबईमध्ये. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. आपला जो गिअरबॉक्सची जे चैन आहे ना, थोडासा तुकडा राहिलेला आहे. तर तो जर तुटला तर मोकर वांदे होतील. त्यामुळे मी काय केलं, डायरेक्ट आपण आलेलो आहे स्टेशनवर. लोकल ट्रेनने डायरेक्ट मी ठाण्याला जाणार आणि पूर्णपणे काम करून घेणार आहे. लावलेली सायकल अशा. तर फायनली आपण लोकल ट्रेनमध्ये सायकल ठेवलेली आहे आणि ठाण्याला उतरणार आहे. पहिले ते काम करून घेतो आणि लवकर पण पुढे आपला मुंबईला प्रवास पूर्णपणे फिरायचा आहे. मुंबई आपल्या पहिले जातो. उद्या सकाळी तर पोहोचल माझ्या अंदाजे. चला लवकर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. सध्या मी आहे आता लोकल ट्रेनमध्ये आणि गर्दी आहे नाही. इकडं पण पॅक पूर्णपणे पॅक आहे आणि मी एका कोपऱ्यात बसलेलो आणि माझी सायकल अशा कोपऱ्यात लावलेली, म्हणजे हलणार नाही काही नाही, डायरेक्ट ठाण्यापर्यंत. चला भाऊ, गर्दी तर बघून घेतली ट्रेनमध्ये कशा असते लोकल. तुम्ही नागपूर व्हिडिओ बघत होते, मी सुद्धा व्हिडिओ बघत होतो त्या लोकल ट्रेनमध्ये गर्दी कशी असते. आणि मी आता स्पष्ट बघितली गर्दी काय असते. भाऊ मी आलेलो आहे आता ठाण्यामध्ये, म्हणजे दादरला पोहोचणार उद्या. तर विषय असं झाला की आपले ठाण्यामध्ये फॅन फॉलोअर्स पण भेटलेले आहे.
व्हिडिओ भरपूर दिवसापासून बघता, तर ते 2 शब्द काय बोलतील ऐका आता. भाऊ तो एवढा लांब कुठं चाललाय? आता सध्या मी आपल्या म्हणजे प्रॉपर ठाण्यामध्येच आलो आहे. आपण ठरवलं आहे का 15 दिवसामध्ये पूर्ण मुंबई फिरायची आपल्याला. मुंबईमध्ये कुठं फिरणार? मुंबईमध्ये आता जेवढे आपले हिरो लोकांचे घर म्हणा, गेट ऑफ इंडिया, परत ते मरीन माय, अजून आपले वानखेडे स्टेडियम, जेवढं भेटतील ना मला तेवढ्या ठिकाणी मी फक्त जाऊन माहिती देणार पूर्ण कणीने. आणि तसं सांगायला गेलं तर मला मुंबईकरांचा भरपूर काही सपोर्ट आहे. आता असताना आपल्याला कोल्हापूरचे काका ठाण्यामध्ये भेटलेलं आहे, कारण की फॅन फॉलोअरचं खूप काही भेटतं. पण आता माझं सायकलचं काम राहिलेलं आहे, त्यामुळे तेवढं काम पूर्ण करायचं. काका काहीतरी बोलतील आता 2 शब्द. वाघासारखा माणूस चाललेला आहे आपला, छत्रपतीचा मावळा आहे. अभिनंदन आहे सायकलीवर जाता येते. हर हर महादेव, जय श्रीराम भावनो बहिणीनो, जय शिवराय. आणि आपण लवकरात लवकर सायकलचं काम करू आणि इथं ठाण्यामध्येच आपला मुक्काम करून घेतो एखाद्या पेट्रोल पंपावर. आणि उद्या सकाळी लवकरात लवकर आपण दादरला निघणार आहे. पहिले आपले रितेश सर देशमुख यांच्या PN आपले मित्र आहे, ते कॉन्टॅक्ट करतील. मग पुढे आहे काय सगळं मग तिथं गेल्यानंतर समजेल, डायरेक्ट आपण जाऊ शकत नाही. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. तर सध्या मी ठाण्यामध्ये आपले दीपक सायकल माइल्डमध्ये आलो होतो. आपल्या सायकलची चेन चेंज करायची होती. पाठीमागं बघू शकता आपली सायकल आहे, चेन बिन पूर्णपणे चेंज केलेली आहे. आणि माझा मुक्काम तर आज ठाण्यामध्येच होईल एखाद्या पेट्रोल पंपवर. आणि लवकरच मग उद्या सकाळचा प्रवास आपला मुंबईमध्ये रवाना होणार आहे लवकरात लवकर. तर तोपर्यंत आपला नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी टेस्ट केला केक, एकदम भारी आहे. आणि तसं सांगायला गेलं तर भरपूर प्रकारचे केक त्यांच्याकडे भेटतील, आईस केक ते. आणि नंतर डेझर्ट भाऊ सगळं आता तोच सांगेल काय असेल भाऊ, बोल काय. आपल्याकडे रसमलाई, ब्लॅक फॉरेस्ट, चॉकलेट, किवी आणि पायनॅपल असतात. आणि डेझर्ट बाउल आणि आईस्क्रीम कोन पण असतात. तर नक्की विजिट करा आणि दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी सध्या 12 बंगल्यामध्ये आहे आणि भाऊनी मला म्हणजे सायकल डायरेक्ट थांबवली भाऊनी. आणि आईस्क्रीमचं काहीतरी आहे केकचं त्यांचं शॉप इथं 12 बंगले या ठिकाणी. तर कधी आले नक्की दादरला जाताना रस्त्याच्या समोरच आहे, बघू शकता त्यांचं केक शॉप. तर नक्की या भावानो. मी तर आता बघतो टेस्ट करून केक, मग सांगतो तुम्हाला. तर लवकरात लवकर कधी आले ठाण्या याला मुंबईमध्ये तर नक्की भेट द्या इथं 12 बंगले या ठिकाणी. मी तर आता कमीत कमी 15 दिवस मुंबई फिरणार आहे पूर्णपणे. काय असेल ते तर लवकरात लवकर आताच सबस्क्राईब करून टाका, तुम्हाला मुंबईचा पूर्ण ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर दिसेल. हर हर महादेव, जय महाराज. आपला मुक्काम आज कोपरी गाव ह्या ठिकाणी आहे. आपले सुरेंद्र भाई जे की आपले पुरी भाजी ते बनवता येते आणि पुरी भाजी चल जाएगी ना. त्यांना म्हणलं कुछ दिक्कत नाही, सिर्फ खाना खाना है तो खाना पडेगा. अभी ते बोलतील आता 2 शब्द काहीतरी. हाँ, मेरा नाम सुरेंद्र है। मैं इधर कोपरी गांव हरिओम नगर में रहता हूँ और समाधान से मिला, मुझे बहुत अच्छा लगा। मैंने इनका चैनल भी देखा, काफ़ी अच्छा लगा और काफ़ी प्रेट करने वाले वीडियो हैं जो हम आगे कुछ सीख सकते हैं। अच्छा है वो अपने लाइफ में अपना अच्छा कुछ कर रहा है, अपना सक्सेस के साथ आगे बढ़े। हमारा सबका रुपये जरूर कुछ नहीं। हाँ, बाय. तर कोपरी गाव ह्या ठिकाणी श्री गणेश संत हे मंदिर आहे. या ठिकाणी आपला मुक्काम आहे. तर बघू शकता आता मी मोबाईल चार्जिंग लावलेला आहे. पॉवर बँक 40%, मोबाईल तर होऊन जाईल मला वाटतं 100%. मग नंतर आपण चार्जिंगला लावून घेऊ सगळं काही, कारण की आपल्याला उद्या जायचं आहे मुंबादेवी दर्शन घेण्यासाठी. तर लवकरात लवकर आणि आपली सायकल पलीकडून लावलेली गॅरेजच्या समोर लॉक करून, कारण की मुक्कामाची सोय म्हणजे खूप म्हणजे मुंबईमध्ये तर भरपूर काही अवघड आहे. पण विषय असा आहे की सांगावं लागते 1 दिवसासाठी काहीतरी अडचण अशी तशी. तर चला काही विषय नाही. आणि मला तर असं वाटतंय प्रत्येक ठिकाणी सोय झाली तर चांगलंच आहे. आता ह्या ठिकाणी झाली म्हणजे प्रत्येक मंदिरात जर सोय झाली तर खूप छान होईल, मला पण चांगलं वाटेल. आणि बोलताना असं बोलायचं की समोरच्या व्यक्तीचा आपण समोरच्या व्यक्तीला काय बोलतोय, समोरच्या व्यक्ती आपल्यासोबत काय बोलतोय हे खूप मॅटर करतं. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही बोलताना नाही ना डायरेक्ट असं म्हणजे जाताना डायरेक्ट असं दादागिरीसारखं बोलता, तर त्यामुळं तुम्हाला आहे ना थांबायला सोय कुठेच भेटत नाही. जाताना समोरचा व्यक्ती काय बोलतोय आणि आपण असं प्रेमाने जर बोललं प्रत्येक व्यक्तीसोबत
आज मी आज प्रत्येक व्यक्तींसोबत मी प्रेमाने बोलतोय, म्हणून आज सगळेजण मला म्हणजे एवढं महाराष्ट्राचं प्रेम मला आज भेटतंय. तर एवढं सांगतो भावानो. आणि आजचा जो ब्लॉग आहे एकदम म्हणजे तुमच्या मनाला पण लागणार आणि खतरनाक ब्लॉग होणार आहे आजचा. तर एवढं सांगतो भावानो, लवकरात लवकर जा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये यूट्यूबची लिंक